नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 33 घुष्मेश ज्योतिर्लिंगाची उत्पत्ती व महात्म्य. श्री गणेशाय नमः. सूत म्हणाले, ऋषींनो, घुष्मेला सुंदर पुत्र झाला म्हणून ती विशेष आनंदात असायची. आपल्या बाळाला कुठे ठेवू आणि कुठे नको असेच तिला वाटायचे. लोक तिची आणि तिच्या बाळाची प्रशंसा करायचे. शेजारणीही त्या दोघांचे कौतुक करायच्या. ते सुदेहाला सहन होत नसे. ती आतल्यात जळफळायची. हळूहळू तो मुलगा लहानाचा मोठा झाला. उपवर मुलींची स्थळे त्याला सांगून येऊ लागली. सुधर्माने एका योग्य कन्येशी त्याचा विधीपूर्वक विवाह केला. आपल्या पुत्राला आणि सुनेला पाहून सुधर्माचा व घुष्मेचा आनंद गगनात मावेना. त्यांना उत्साहात पाहून सुदेहाचा क्रोध आवरता येईना. त्यांचे सुख तिच्या डोळ्यात खुपू लागले. ती थरथर कापत जमिनीवर कोसळली. तेव्हा घुष्मेने तिला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाली, ताई, तू असे काय करतेस? हा मुलगा आणि सून तुझेच आहेत, माहीत नाहीत? विशेष म्हणजे सुधर्मा हा सुदेहालाच प्रिय मानत असे. घुष्मेचा पुत्र तिला आई मानत असे आणि सून तिलाच सासू समजत असे. अशा प्रकारे त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुदेहाला मान देत असूनही तिच्या मनातील द्वेष कमी होत नव्हता. या अंतस्थ जळफळाटाने तिची बुद्धी भ्रष्ट झाली. ती स्वतःशीच विचार करू लागली, हे दुःख कसे संपेल? काय केल्याने माझे मन शांत होईल? घुष्मेच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही, म्हणून मी हिच्या मुलालाच मारून टाकते. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग जे व्हायचे असेल ते होवो. श्रोते हो, मनुष्याच्या मनात कपटाने मूळ धरले की त्याचा विवेक नाहीसा होतो. त्याला योग्य काय आणि अयोग्य काय, कर्तव्य काय आणि अकर्तव्य काय या सर्वाचा विसर पडतो. सावत्रपणाचा भाव हा तर फारच कठोर आणि आत्मघातक असतो. असो, सुदेहाच्या बाबतीत नेमके हेच घडले होते. तिला मत्सर अनावर झाला. एका रात्री तिने धारदार सुरा घेतला. घुष्मेचा पुत्र आणि सून झोपले होते. त्या खोलीत प्रवेश केला. पुत्रावर वार करून त्याला ठार केले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून शेजारच्या सरोवरात टाकले. त्या सरोवरात घुष्मा पार्थिव लिंगांचे विसर्जन करत असे. असो, घरी परतल्यावर सुदेहा निवांत झोपी गेली. तिच्या हृदयातील आग शांत झाली होती. सकाळ झाली. घुष्मा आणि सुधर्मा नेहमीप्रमाणे उठले. त्यांनी आपली प्रातःकर्मे केली. सुदेहानेही नित्यकर्मास सुरुवात केली. आज ती विशेष आनंदात होती, पण तिने आपला आनंद मनातच ठेवला. काही वेळाने घुष्मेच्या सुनेला जाग आली. तिला आपला पती शेजारी दिसला नाही. शय्येचा तो भाग रक्ताने भिजला होता. त्यावर मांसाचे बारीक बारीक तुकडे विखुरले होते. ते दृश्य पाहून ती घाबरली. त्वरेने घुष्मेपाशी गेली. तिला आपल्या खोलीत नेऊन सर्व वस्तुस्थिती दाखवली. ते पाहून घुष्मेलाही मोठे आश्चर्य वाटले. आपल्या पतीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडलेले आहे या कुशंकेने तिची सून मोठ्याने रडून आक्रोश करू लागली. तिचे रडणे ऐकून सुधर्मा व सुदेहा धावत आले. आजूबाजूचे लोक गोळा झाले. सुदेहाला मनोमन आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, पण घरच्यांना व लोकांना संशय येईल म्हणून ती छाती पिटत दुःख करू लागली. हाय हाय रे दुर्दैवा, हा तू काय दावा साधलास? आमचा एकुलता एक पुत्र नेलास, असे म्हणून मोठ्याने रडू लागली. अशा प्रकारे घरावर दुःखाचे सावट असूनही घुष्मा विचलित झाली नाही. तिने आक्रोश करणाऱ्या सुनेला धीर दिला. भगवान शंकरांसारखा जगतपिता आपल्या पाठीशी असताना तुला घाबरण्याचे काही कारण नाही असे म्हणून तिला शांत केले. तिने नित्याच्या शिवसेवेतही खंड पडू दिला नाही. नेहमीप्रमाणे पार्थिव लिंगे तयार करून त्यांची पूजा केली. तिचा पतीही शिवसेवेत मग्न राहिला. मध्यान्ह समयी पूजा समाप्त झाल्यावर घुष्मेने आपल्या पुत्राची रक्ताने डागाळलेली ती भयानक शय्या पाहिली. तरीही तिला दुःख झाले नाही. ती स्वतःशीच म्हणाली, भगवान शंकर हेच विश्वाचे एकमात्र प्रभू आहेत. ते भक्तांवर दया करणारे, काळाचेही काळ व सत्पुरुषांची दिव्य गती आहेत. आम्हाला केवळ त्यांचाच आधार आहे. हा पुत्र त्यांनीच दिलेला आहे, म्हणून तेच त्याचे रक्षण करतील. ते माळा बनवणाऱ्या पुरुषांप्रमाणे एकत्र जोडणारे आहेत, तसे विलगही करणारे आहेत. मग मी कशाला चिंता करू? अशा प्रकारे शिवप्रभूंवर पूर्ण भरोसा ठेवून तिने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले.
मग ती पार्थिव लिंगाचे विसर्जन करण्यासाठी सरोवरावर गेली. तिने लिंगे पाण्यात अलगद विसर्जित केली आणि माघारी वळली. तर काय आश्चर्य, तिला आपला मुलगा सरोवराच्या काठावर उभा असलेला दिसला. तो म्हणाला, आई, आज मी तुझ्या पुण्याईने आणि शिवजींच्या कृपेने जिवंत झालो आहे. भुष्मा शिवजींवर भिस्त ठेवून शांतपणे राहत असे, त्यामुळे पुत्र नाहीसा झाल्यावर तिला फारसे दुःख झाले नाही आणि त्याला सुखरूप पाहिल्यावर फार आनंदही झाला नाही. हे स्थैर्य, ही साम्यावस्था प्राप्त होणे ही दुर्लभ गोष्ट आहे. सर्व काही भगवान शंकरच आहेत आणि ते सर्वांचे कल्याणच करतात, ही श्रद्धा म्हणजे भक्तीचा परमोत्कर्ष. घुष्मेच्या मनात शिवजींबद्दल जी प्रगाढ निष्ठा होती ती पाहून ज्योतिस्वरूप महेश्वर परम संतुष्ट झाले. त्यांनी तिला दर्शन दिले व म्हणाले, हे शुभानने, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. तू माझ्याकडून इष्ट वरदान मागून घे. तुझ्या सवतीने दुष्टपणा करून तुझ्या पुत्राची क्रूर हत्या केली. तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मी तिचा आत्ताच्या आत्ता त्रिशूळाने वध करतो. तेव्हा घुष्मेने नतमस्तक होऊन नमस्कार केला आणि म्हणाली, नाथ, सुदेहा माझी मोठी बहीण आहे. तिचे रक्षण करा. शिवजी म्हणाले, मुली, तिने तुझ्यावर अपकार केलेला असताना तू तिच्यावर उपकार कशाला करतेस? तिला मृत्यूच योग्य आहे. घुष्मा म्हणाली, प्रभू, तुमच्या दर्शनानेच सर्व पापे नष्ट होतात असे म्हणतात. मग तुम्हाला पाहताच तिचेही पाप भस्म नाही का होणार? तसेच एखाद्याने आपली हानी केली तरी त्याचे भले करण्याचाच प्रयत्न करावा, हे तुमचेच वचन आहे. म्हणून सुदेहाने माझ्या बाबतीत जे काही केले त्याला क्षमा करणेच योग्य आहे. तिच्याविषयी माझ्या मनात कसलीही कटुता नाही. भुष्मेचे बोलणे ऐकून शिवप्रभूंना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, मुली, मी तुझ्या भक्तीने आणि विकाररहित स्वभावामुळे प्रसन्न झालो आहे. तुला हवा तो वर माग. घुष्मा म्हणाली, प्रभू, तुम्ही मला वर देण्यास उत्सुक असाल तर जगाच्या कल्याणासाठी येथेच निवास करा, अशी माझी विनम्र प्रार्थना आहे. तेव्हा भगवान म्हणाले, घुष्मे, तुझ्या इच्छेनुसार मी येथे निरंतर निवास करेन. माझे लिंग घुष्मेश नावाने प्रसिद्ध होईल. हे सरोवर शिवलिंगांचे आलयच आहे, म्हणून हे शिवालय नावाने त्रैलोक्यात प्रख्यात होईल. या सरोवराच्या दर्शनाने मनुष्यांच्या अभिष्ट कामना पूर्ण होतील. हे सुव्रते, तुझ्या वंशात 101 पिढ्यांपर्यंत श्रेष्ठ पुत्र उत्पन्न होतील. ते धनसंपन्न, विद्यासंपन्न, गुणवान, श्रद्धावान, उदार आणि धर्मानुगामी होतील. भुक्ती आणि मुक्तीचे अधिकारी होतील. त्यांच्या स्त्रियाही सौंदर्यवान व धर्मप्रवण असतील. हे सर्व पुत्र 101 पिढ्यांपर्यंत गुणकीर्तीने वरचढ होतील. अशा प्रकारे तुझ्या वंशाचा शोभायमान विस्तार होईल. त्यानंतर भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तिथे स्थित झाले. ते लिंग घुष्मेश म्हणजे घृष्णेश्वर नावाने व ते सरोवर शिवालय नावाने विख्यात झाले. सुधर्मा ब्राह्मणाने आणि त्याच्या दोन्ही स्त्रियांनी शंकरांना 101 प्रदक्षिणा घातल्या. सुदेहाला क्रोधकर्माचा पश्चाताप होत होता. तिने सर्वांची क्षमा मागितली, पापांचे प्रायश्चित्त घेतले. तिच्या मनातील द्वेषरूपी मळ पूर्णतः नाहीसा झाला होता. नंतरच्या काळात ते कुटुंब शिवभक्ती करत सुखात आनंदात राहिले. श्रोते हो, अशा प्रकारे घृष्मेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले. त्याचे दर्शन घेतल्याने, त्याचे पूजन केल्याने सुखाची वृद्धी होते. हे श्रेष्ठ ऋषींनो, तुमची जिज्ञासा जाणून मी 12 ज्योतिर्लिंगांची माहिती सांगितली. ती सर्व लिंगे भाविकांचे मनोरथ पुरवणारी आणि त्यांना भुक्तिमुक्ती देणारी आहेत. जो मनुष्य या 12 ज्योतिर्लिंगांच्या कथा वाचतो किंवा ऐकतो त्याचे सर्व पाप नाहीसे होते. तो उत्तम भोग भोगून अंती मोक्ष प्राप्त करतो. अध्याय 33 समाप्त.